तर जाऊ नको. मी एकला जाया बसलो तुला नेत नाही. तू नको मला भ्या घालू. मी नांदा येत नाही हे करत नाही. बापाई घरी आहे बाप भाऊ किती दिवस सांभाळते बघ. कशाला लागली सांगायला. सगळ्या गावाचा अभ्यास मला आहे. तिसरा लेख म्हणून सांभाळायला नवरा म्हणला दुसरं काम आहे पटकन नाही या नाहीतर तुम्ही काय मजा लावली काय सगळ्यांनी. पाणी तर पिऊ का नका देवा तुम्ही तिकडे कशा बाय पेरताय. बरं नाही पेत. अव काय नाही लेकरासाठी बोलून यांनी सांगाय पाहिजे होतं का नव्हतं. कळत नाही का सांगितल्यावर का तुम्ही आला असता का येतच नव्हतो. मग म्हणून तुम्हाला या म्हणलं पोराचं नाव सांगावं तर म्हणता यायचं नाही तर म्हणून तुम्हाला येऊन जावं म्हणलं. पोरगा सारखं मामा मामा नात्या त्याच करते म्हणून तुम्हाला बोलवलं. बाकी कारण काय सुद्धा नाही. टेन्शन आलं तर काय वाटत एक शब्द सुद्धा बोललं नाही तर बोलती तरी पण नाही तर मी पण काय बोलते नाही काय बोलायचं. चांगल्या गोष्टी काय बोल चांगले असू वाईट असतोय संग काय बोलावं. ज्यांनी बोलवले त्यांच्या संग माहिती बोलतोय कशाला बोलवले काय यांचा बी काही विषय नाही. यांनी तर काय माझ्या संग फोनवर बोलले नाही ते. अहो ना बोल ना पण मामालाच मी सांगितलं होतं. मामा तुम्हाला फोन एवढे घे मामा बोलतो माझी मी काम धंदा ऐकतं का नाही तर प्रत्येकाला काम धंदा असतात पण त्यात तरी सवड काढायची काय सवड काढायची. पण आता आम्ही किती बी काम असतात आम्ही कसं सवड काढतो. आता लेकरं कशी सवड काढता तुम्ही. किती बरे आली गेली तरी तुम्ही तुमच्या कामात आला तुमच्या लेखी करता आला माझ्या करता आला नाही. तुम्ही काही वेगळा वेगळा असू नाही एक असू तुम्ही त्यांच्या करता आला माझ्या करता आला नाही. बर अजिबात मला तसं बोलायचं नाही. पिशवीत काय घेऊन आला इथे असं काय जावाय घरी आल्यात म्हणजे जावायची खातिरदारी करायला ना का लगे पिशवीत पार्सल आली. पण जावाय जावाय ती जावाय असतो ग आई कशी पण जावायला जा जीव काय पिशवीत परसत दाखव तर. आणा पिशवी इकडे मी मटण घेऊन. आणलं असेल काय आणायचंय हा? हे बघ आजचा आहे त्याचा महिना आहे. खात नाही का आम्ही खात नाही कावडीचे कपडे उतरवतो. आता तुमची लेख आली म्हणले एखादं कापा की काय तर नाही खाऊ बाबा दे की. आमच्याच आम्हीच पळत असतो. वांग्याची भाजी करायची आपली बटाट्याची सुकी भाजी करते जेवण तसं काय चालतंय महिन्यात कावडी उतरवतो आम्ही. खाते बी नाही करत बी नाही महिन्यात पाळत असतो. डोकं धरून नका आवाज कुठं तर चेष्टा मस्करी करून आव दिवस घालवायचं असते तर आयुष्य तुझी थोडा आहे. मस्करी तू कर. हा तुझी चेष्टा तुझी तू बघ. मला ज्यानं बोलवलंय काय काम आहे सांगितले ते आल्यावर मी विचारणार आहे. माझी बघतोय कुठे कसं येतं विचारायचं बाबा? काय करायचं आपला ते. सारखं भांडणाशिवाय दुसरं काय नाही बघ. डोक्यात फिट झालंय भांडण भांडण कशावर पण चालू करते तर वाटून आलो इथं म्हणजे शांत जरा बसून बोलून तसलं काय नाही. आ बोलते काय उन्हात नाही की बोलू वाटत माणसाला ऊन कसं वय पडतं. वय वय उन्हाचं कुचकं तेवढं बोला येतंय चांगलं बोलता येत नाही कुचकं तेवढं बोला येतंय उन्हाचं कशाला नाही? बोलते ते चांगलं बोलते हा? कशाला म्हणायचं चांगलं कशाला कशाला बोलायचं? बोलते तिला कोण बोलते. हा तीनदा उठले चांगले येत नाही वाईट येत तुला कोण बोललंय का. येस आल्या तुला तर एक शब्द आल्या तर त्यालाच सांगायचा नाटायचं इथं आल्या तर त्यालाच कशाला नाटायचं तोंड घेऊन बोलती वर. गोड बोलावं काय तुला गोड बोलायची काय गरज आहे. ज्यानं बोलवलंय मगा बी सांगितलं आता बी सांगतो त्यांच्याकडे माझी मी बघतो ना. पंचायत बघते आता बघ की आता उगाच कसं आहे माणसाला सारखी कातर लावते तर या नाही ग ती आ? बघत राही नाही बावड्या सारखा त्या मामाच करायला अगं लागला. बस पडते बंद शाळेचे कस तर बसायला लागले मग पुन्हा अशी सवय लावली पूर्वी शाळेत जाऊन बसत नाही. आम्ही बसतच नाही ती. सारखं तर असं फिरवायचं म्हणलं तर काय करायचं सांबर त्याला सवय लागायला पाहिजे. असं फिरवायचं म्हणल्यावर कसं व्हायचं म्हणून तुम्हाला या म्हणलं होतं. मी सांगितलं होतं तुझ्या वडिलांना फोन करा म्हणून पण महेशला. असं यार काम आहे ना अर्जंट असं एकदम भेल्यासारखं बोलल्यावर मला पण भ्या वाटतं ग. त्याशिवाय तुम्ही येतच नाही. आता इथनं पुढे येईल रडला तर येणार नाही. लय लवकर यायचं येतच नाही. तसं नसतं लगे बाया येत असते माझ्या विषय नाही. लगे येत अहो माणूस एकदा खोटं बोलत दोनदा बोलत झाले तुमचं नाही नाही जेवण खोटं झालं. आपण काय खोटं बोललं मी काय सांगितलं पोरगं लय रडत होतं चल म्हणाय सारखं काल येताना तरी येत होतं का पोरगं तुमच्या समोर होतं. घेऊन यायचं. मग ठेवून आला आणि मोर आला असतो पुन्हा आई कुठं आहे बाबा कुठं आहे म्हणजे असं पुन्हा लोटपाटीच करायचं का सारखं. बघितलं असतं की आम्ही घालवायचं नाही ठेवायचं नाही, लेकरात ठेवलं नसतं. असतं. ते अजून जरा कळस तर कसं ठेवायचं जर त्याला कळायला लागलं तुम्हाला म्हणजे सगळं काय सगळं पाहिजे कुठं आणायचं. कळत नाही अजून. हा?
ठेवून यायला काय की राहायचं लेकराला कळते पण तुम्हाला कळलं ना करायचं काय नाही तेव्हापासून पोरग सारखंच म्हणते मामाकडचं आत्याकडचं आता फोन लावून दिला तरी फोनवरही बोलत नाही काय करू आता माया असल्याशिवाय आत्याकडे चल मामाकडे चल म्हणताय काय माझी तर माया करणार नाही त्याच्या आत्याची करत त्या आत्याची बाजू धरून बोलत तर काय माझं आहे म्हणल्यावर माझ्याकडे वडणारच की मग आम्ही बी तेच सांगतोय हा, ना माझं आहे म्हणल्यावर मग तुमचं नाही तुझा आहे तर तू हा. घेऊन बस तुम्हाला सांगू नको माझं आहे म्हणल्यावर माझ्याकडे वडणारच की शेवटी त्याचं सांगितलंय माझं ना रागात तुझा आहे एक ना तू घेऊन बस तू नको मला त्याचं माझं रागात एक आहे ती मी बघून एक घेईन. रागात आहे तर त्याच्या पैसे हा. राहा उईस उघड सुद्धा डोकं वाढ आहे. बोलायच नाही नीट बोलायच नाही जिथं जाईल तिथं तुमरा तुमरे तुमची हायावर दादू आहे तिकडे बाळा टीव्ही बघतोय कस करायचं आहे बघू दे मग आता ती येत नाही जवळ ते आता टीव्ही लावली म्हणल्यावर ती बघणारच की. नवस- पण आलं का नाही त्या तुम्ही दिसल्याबरोबर आले आलं गे का? आले गे मग पळत आली आते आली आते आली इथं कुठं कौतिक आहे इथं सारखा तुमरा तुमरीच आहे मला कशाला बोलवलं मला कशाला बोलवलं आणि काय काम आहे काय तुझ्यासारखा मी रिकाम टेकडा नाही हा, आज असं 500 कर. रुपयाला टोपी बसली यायला 500,000 रुपये घर जळलंय माझं तुला काय आहे? कसं आहे दणका कसं वाटलं मला म्हणता ग बसत जा काय जर बोलले असं तर बोलू दे. बोलत जाऊ नको उलट कसं आहे दणका इथं आटोम पाम जागलं दणका कसं कसा आहे होतोय? म्हणजे? हा, पैसा इथं- सुखान घरात येत नाही कसं आहे इथं नुसतं कुठे चुली पुशी बसायचं आणि फुकार घेऊन फुकत बसायचं आहे जरा नीट पै पाहुण्याच्या आपण आल्यावर पै जरा नीट पाहुण्यात बोला. मला घेणं नीट देणं पै नाही पाहुण्याच्या आल्यावर जर नीट एक गोष्ट देणार की जेव्हा कामाला जातोय तेव्हा तुम्ही पोट भरून खाताय घरात मटेरियल येतंय नाही कामाला गेल्यावर काय खाणार आहे काय नाही उपकारच करताय आमच्यावर हा? तुम्ही अहो, लय उपकार करताय तुम्ही आमच्यावर त्यातनं खरंच. अजून तुम्हाला अजून असं पाहिजे आईनं बोलवलं आणि बापानं बोलवलं अर्जंट बाप रडतो काय झालं रडायला कुठं आहे तुझा बाप ज्याचं जळतं ना ती का आतड त्यालाच कळतं ज्याचं आतड जळत नाही त्याला कळणार आहे काय यायचं नाही एसटी हा. चुकलं माझं चुकलं माझं तुम्हाला चला म्हणलं चुकलं ती चुकलं माझं ए बरं का बसा नाही नाही चुकलं ना माझं ह्यांना कशावर तर वाढवू नका. यांना किती पण गप बसतो ह्यांची सवय जात नाही आता तर तुम्ही डोळ्या देखत बघितलं ना तो कसं मला म्हणते का बस जा बोलत जाऊ नको हे असं चालू करते तर मग मी बोलते मग असं तोंड दिसतं त्याने तुम्हाला किती बोलली, तू बोलू हा? तो बोलायचंच नाही बोलू दे काय बोलायचं ते तुला बोलायचं यायचं होतं तर तो एकली यायची मला आणायची गरज नव्हती बाप रडला आणि बापाला काय झालं आणि हे झालं तेव्हा झालं अरे कुठं तुझा बाप आहे कुठं भाव आहे कोण आहे घरात सासू तेवढी एक इकली आहे कोण आहे कोण एक काय आहे, करू? दुसरी इकली गेलं निघून. काय करू सांग तूच काय करू मी जातच नाही आता राहते इथंच मग राही तुला नाहीच मी जात मला नांदायचंच नाही नांदायचंच नाही मी जातच नाही नांदायला होय बाया हा नांदाज बाया नाही नांदत मी जातच नाही बघू दे त्यांची लेकरं आहे ती त्यांची ती हा, तुझ्या घेऊ दे आईचं तीच वळण इसकम लावलंय, तोडू दे बापानं दावा तुझ्या तीच लावलंय. इसकम घेऊ दे आता तोडू बापानं दावा तुला सांगितलं असेल ना ही गोड बोलून इथं राहा जाऊ नको मी एकला जाय बसलो तुला नेत नाही तू नको मला बॅग घालू मी नांदा येत नाही हे करत नाही रा बापाई घरी आहे बाप भाऊ किती दिवस सांभाळते बघ आवाज सांभाळतेली तिसरं देव म्हणून कशाला- सांभाळतेली कशाला लागली हा? सांगायला सगळ्या गावाचा अभ्यास मला आहे तर तिसरा लेख लागला म्हणून सांगायला सांभाळायला इथं येते. तीनदा दोन भागात दिवस नाही. खायला तीनदा घातली, भागायचे, चौथ्या तीनदा. दिवशी म्हणते, तीनदा भागायचे, नीट तीनदा. वाट धरून जा. नाही, तुम्ही बोलताय ना हे चुकीचं बोलताय कितीतरी केलं तरी काय नसुशी नसते ती पण आम्ही बी काय एवढं काय ठेवून गेला ही ना जिथल्या तिथं गोड दिसतं जिथल्या तिथं लावलेलं असतं आम्ही काय एवढी ही नाही मूर्ख आम्हाला ठेवून गेला. माहितच आहे हा तुम्हाला तुमची लेख किती जेव्हा ती सांभाळायची त्यामुळे तर तुम्ही ठेवून घेत नाही ना लेख तुमची काय तुम्हाला माझ्यापेक्षा माहित आहे तुमच्यापाशी माझ्यापेक्षा जास्त दिवस राहिली आज 15 वर्ष झालं माझ्यापाशी आली असली तर लहानाची मोठी 21 वर्ष तुमच्यापाशी झाली मग काय मी ठेवून घेतली नाही ते सांगतोय ना हा? तुमच्या लेखीचं गुण काय आहे ते तुम्हाला माझ्यापेक्षा माहित माझ्या आहे लेकीचा गुण लय चांगला आहे हा त्यामुळे एक दिवस ठेवून गेलं नको वाटतं लगेच जा ए बाहेर हात. बाई. मग आता मग तुम्ही जरा जा कळ मोरू दिवशी मोरू दी कळ दिवशी जरा जिरू दे अजिबात दिवशी पाठवू नका जरा जिरू